आम्ही जिथे राहतो ना, तिथं आमच्या शेजारच्या काकूच्या मुलीचा बर्थडे होता. तर काकूने छान असा स्वयंपाक बनवायचा ठरवला आज आणि जेवणामध्ये छान बनवलं होतं सर्व काही आणि पानगेसुद्धा होते. त्याच्यासोबत आलू वांग्याची भाजी, गोड वरण आणि कढी, साधं वरण सर्व बनवलं होतं. पण मी काही भाज्या वगैरे कट करून दिल्या, गाजर, काकडी चटणीसाठी खिसून दिले आणि जी आता झुल्यावर झुलत आहे ना, बाईला घेऊन, तिचा आहे बड्डे गर्ल. तर तिला लहान मुलांचा खूप जास्त लाड येते. तिला म्हणजे तिच्याकडे जर का मुलं छोटे खेळायला गेले ना, ती एकदमच छान अशी लेकरांना सांभाळते. तर इकडे छान असे पानगे भाजून चालू होते. तर इकडे पानगे म्हणतात आणि आमच्या तिकडं, आमच्या गावाकडं तिकडं त्याला रोडगे म्हणतात. आता मी पण पानगेच म्हणत आहेत. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स करून नक्की सांगा. आता हे छान अशा झुल्यावर झुलत होत्या आणि मी इकडे व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली की लेकरू छान असं हाय करायला लागलं. इकडं काकूने छान अशी आलू वांग्याची भाजी बनवली. इकडं गोड वरण शिजत होतं, म्हणजे चण्याची डाळ टाकतात. इकडं जसं आपण पुरण बनवतो ना, त्याच पद्धतीनं बनवतात. मला आधी माहीत नव्हतं हे गोड वरण म्हणजे आमच्या तिकडं कधीच बनवत नाहीत आणि इकडं जेवायचं स्वयंपाक वगैरे असं ठरवलं ना, बनवायचं म्हटलं की ते गोड वरण त्याच्यामध्ये असतेच त्यांचं गोड म्हणून. तर छान असं चण्याची डाळ शिजवून घेतात, त्याच्यामध्ये साखर ॲड करतात, विलायची, थोडं खोबरं किसलेलं. तर गोड वरण इकडं खूप जास्त फेमस आहे. तेच मग मी काकूला म्हणत होते की वरण आता थोडं बुडाला लागत आहे. तर मग काकूने छान असं त्याच्यामध्ये साखर ॲड केली, विलायची आणि थोडं खोबरं किसलेलं. छान लागते, पण मला कधी माहीत नव्हतं आणि आमच्याकडं कधी बनवत नाहीत. जसं पुरण बनवतात ना, तसंच सेम बनवतात, पण थोडं पाणी सुटलेलं असते त्याला, एकदम घट्ट होऊ देत नाहीत थोडं. मग बऱ्यापैकी सर्व कामं आटपले होते, फक्त चपात्या राहिल्या होत्या. तर मी पण थोडी झुल्यावर झुलले आणि मग वरती आले. कपडे वगैरे बाहेर राहिले होते सुकवायला ठेवलेले, ते कपडे वगैरे काढून घेतले, कारण केक वगैरे कट करायला वेळ होता आणि बाईनं आज झोप घेतली नाही. मी खाली होती तर ती पण खूप जास्त चिडचिड करत होती. मग केक कट करायला वेळ होता, तर 6 वाजतापासून बाईनं थोडी झोप घेतली. तर ती उठली 8:30 वाजता आणि नंतर मग तिला घेऊन खाली गेले. म्हणजे ती उठत नव्हती तरी पण म्हटलं, कारण तिनं जेवण केलं नव्हतं, मग तिला उठवलं आणि मग खाली गेलो. दीदीचं गिफ्ट होतं ते आणलेलं, ते गिफ्ट दिलं. तर तिला माहीत नव्हतं, तर म्हणत होती की दीदी केक कधी कट करायचा म्हणून, कारण ती झोपी गेली होती. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.